लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि आमचे नवीन नवीन येणारे संदेश आपणाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, प्रभू येशू ख्रिस्ताचे वर उचलले जाणे। ही गोष्ट आम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे येशू ख्रिस्ताच्या देवत्वाला सिद्ध करीते, कारण या पृथ्वीवर मानव जातीत कोणीही मरणावर विजय प्राप्त करून कधीही जिवंत झाला नव्हता। फक्त एकच व्यक्ती मानवी इतिहासामध्ये मृत्यूवर विजय प्राप्त करून कधीच न मरावा अशा प्रकारे तो पुनरुत्थित झाला आणि हे येशू ख्रिस्ताचं देवत्व सिद्ध करीते। परंतु तेवढ्यापुरतं हे मर्यादित नसून येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर स्वर्गरोहण होणे म्हणजे वर उचलले जाणे हेही त्याच्या देवत्वाला दर्शविते आणि ती गोष्ट घडणे आवश्यक होती। आणि म्हणूनच आजचा हा विषय मी आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। या विषयाचं जे गांभीर्य आहे ते आम्हाला पुढे कळेल। आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा अशी आपण सर्वांना मी विनंती करीत आहे। लूक वर्तमान याचा 24 अध्याय याचं वचन 50 ते 53 आम्ही वाचूया। नंतर त्याने त्यांना बेथानी पर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला। मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला। तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो, आमेन। अर्थात प्रियजन हो, आम्ही या ठिकाणी आज येशू ख्रिस्ताचं वर उचललं जाणे या विषयासंबंधाने बोलत असताना सर्वप्रथम आम्ही ही गोष्ट समजून घेऊया की तो देव स्वर्गातनं खाली मानव बनण्या अगोदर काय गोष्ट घडली आणि याविषयीचं प्रकटीकरण संत पौलाला देवाने दिले। फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय आणि याचं वचन 6 पासून मी वाचत आहे। तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मानव प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले। येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले। वचन 6 या ठिकाणी आम्हाला हे सांगत आहे की देवाच्या स्वरूपाचे असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही। अर्थात योहान वर्तमान 1 अध्याय पहिली 2 वचन म्हणतात, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता। अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की देवाने आपल्या स्वतःला जो अदृश्य देव त्याने स्वतःला सदृश्य स्वरूपात प्रकट केले आणि ते त्याचं सदृश्य स्वरूप याला शब्द म्हणतात। देव हा अदृश्य स्वरूप जो पिता म्हणून ओळखला गेला आणि त्याचा सदृश्य स्वरूप हा पुत्र म्हणून ओळखण्यात आला। तो पुत्र देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने तसे असणे लाभ आहे असे मानले नाही, तर त्याने आपल्या स्वतःला रिक्त केले, खाली केले। म्हणजे एक राजा दास बनतो, आपली सगळी राजवस्त्रे वैभव आपलं राजासन सोडतो आणि तो दासांच्या बरोबर आपल्या स्वतःला गणतो। अशाच पद्धतीने या जगात सुप्रीम अथॉरिटी असणारा देव, ज्याला संपूर्ण विश्वावर पूर्ण अधिकार आहे, त्याने स्वतःला रिक्त केले, खाली केले, आपलं गौरव वैभव सर्व सोडलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन
दासाचे स्वरूप धारण केले. येशू ख्रिस्त म्हणूनच मनुष्यांची सेवा कराव्यास आला, हरवलेल्यांना शोधण्यास आला, पाप्यांसाठी मुक्ती घेऊन तो आला होता. ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे की देव सुप्रीम अथॉरिटी असताना त्याने आपल्या स्वतःला नम्र केले, लीन केले आणि मानव प्रकृतीचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. ही देवाची फार मोठी नम्रता आणि लीनता आहे. कुमारी मरियेच्या द्वारे तो या जगात जन्माला आला, अर्थात त्याने हा जन्म घेतला, मानव प्रकृतीचा तो झाला. तो मरियेच्या उदरात येण्यापूर्वी देव होता आणि तो या जगात शरीर रूपाने आला. तो देव होता, पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य. तिमोथेला पहिले पत्र याचा 3रा अध्याय याचं 16वं वचन म्हणते, सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत, सुभक्तीचे रहस्य. निर्विवाद म्हणजे कोणताही वाद न करता हे मोठे आहे असं वचन शिकविते. देव देहाने प्रकट झाला, अर्थात देव या जगात मानव रूप धारण करून आला, शब्द देही झाला आणि त्याने मनुष्यामध्ये वस्ती केली, अर्थात देव आम्हा बरोबर, इमॅन्युएल. देव मानव बनला, देवाने मानव शरीर धारण केलं. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्माला आला होता. म्हणून त्यांनी योहान 4:34 वचनात येशूने म्हटले, येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. म्हणून योहान 19:30 वचन म्हणते, येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवबून आपला आत्मा समर्पण केला. येशू ख्रिस्ताने आपलं संपूर्ण पृथ्वीवरील कार्य समाप्त केलं, अर्थात आम्हा सर्व मनुष्यांना पापांचे मोचन मिळावे म्हणून त्याने आपले स्वरक्त मनुष्यांच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी दिले. स्वर्गीय पित्याबरोबर त्याने मनुष्यांचा समेट घडवून आणला, देवाच्या क्रोधापासून मनुष्यांना वाचविले, देवाचे स्वतःचे नीतिमत्व मनुष्यांना प्रदान केले, सैतानाची गुलामी आणि सैतानाचे सर्व जोखड तोडून टाकले, कारण सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच तो प्रकट झाला होता. काल्वरीवर त्याने सैतानाला लोळविली आणि सर्व दुरात्म्यांची सर्व शक्ती, सर्व दुरात्म्यांच्या जगांतील सत्ताधीश आणि अधिकारी यांना लोळविले आणि पराभूत केले, सैतानाचे डोके फोडले. काल्वरीवर त्याने महान विजयाची घोषणा दिली आणि वधस्तंभावर त्याने जयोत्सव केला. आम्हा मनुष्यांचा शाप त्याने स्वतःवर घेतला, आमच्या पापाचा दंड त्याने स्वतः वाहिला. मनुष्यांना आरोग्य देण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्याने आमच्यासाठी फटके खाल्ले. आम्हा मनुष्यांसाठी महान कृपा त्याने पाठविली, ज्या कृपेद्वारे आम्हाला त्याने वाचविले. अधोलोकी तो गेला मृत लोकांमध्ये आणि तेथे जे बंधनात होते त्या सर्वांना त्याने सोडविले. 3ऱ्या दिवशी ख्रिस्त येशू मृत्यूवर, कबरेवर विजय मिळवून उठला व ख्रिस्त येशूने असे काही कार्य केले की आता जे आम्ही पापाच्या शरीरात जन्मलेले ते आम्ही येशू ख्रिस्ताप्रमाणे म्हणजे देवाच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे आम्ही बनू शकतो, असा मार्ग त्याने आमच्यासाठी केला. आमच्यासाठी मुक्तीची अद्भुत आणि फार मौल्यवान किंमत त्याने दिली. त्या सर्व कार्यांची पूर्ण समाप्ती केली. तो मुक्ती द्यावयास मुक्तिदाता बनून आला होता आणि त्याने आपले संपूर्ण काम पूर्ण केले. प्रभू येशू ख्रिस्ताचे वर उचलले जाणे हे त्याच्या सर्व कार्यांची समाप्तीला दर्शवित आहे. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे काही गुपचूप झालेलं नाही. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे येशू ख्रिस्ताने सिद्ध केलं, त्या ठिकाणी येरुशलेमेतल्या लोकांना पटविलं आणि याविषयीचं वर्णन प्रेषित याच्या 1ल्या अध्यायातल्या 3ऱ्या वचनात आम्हाला आढळते. काय म्हणते ते वचन? मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? येशूच्या पुनरुत्थानानंतर
40 दिवस पर्यंत येशू या पृथ्वीवर देवाच्या राज्याचे रहस्य सांगण्याचे काम करीत होता. तो जो जिवंत झाला आहे याविषयीचं प्रमाण सर्वांना पटवित होता. याविषयीचं वचन शिष्यांना त्याने दर्शन देऊन लूक 24 अध्यायात ही गोष्ट त्याने प्रकट केली. लूक वर्तमान 24 अध्याय याचं वचन 36 पासून मी वाचत आहे. ते या गोष्टी सांगत असता तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले व आपण भूत पाहत आहो असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे, मला चाचपून पहा. येशू पुनरुत्थित झाला होता. अनेक प्रमाणांनी त्याने आपण जिवंत झालो आहोत हे पटवून दिले. जसे मला हाडमास असलेले पाहता तसे भूताला नसते असे बोलून त्याने त्यांना आपले हात पाय दाखविले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. का खाल्ला? की मी जिवंत आहे हे दाखविण्यासाठी. ख्रिस्ताला अनुसरणाऱ्या सर्व शिष्यांचे आणि प्रेषितांचे सर्व संशय दूर करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये पुनरुत्थाना संदर्भात खरा विश्वास निर्माण व्हावा यासाठी की सर्वांना त्याची ओळख पटावी व पक्की खात्री व्हावी की येशू ख्रिस्त उठलेला आहे. त्याच्या उठलेल्या शरीराचा गुणधर्मही त्यांनी अनुभवावा. प्रकटीकरण 1 अध्याय 18 वचन म्हणते, पहा मी मेलो होतो, मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे आणि मी युगानुयुग जिवंत आहे. प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहतो फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय 9 वचनापासून. आणि तो देव आहे हे सिद्ध झालं. वचन 9 ते 11 मी वाचत आहे. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली, तिन्ही लोकात, ध्यानात घ्या, स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली म्हणजे अधोलोकात प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. याचा अर्थ काय? संपूर्ण विश्वात येशू ख्रिस्ताची भक्ती करण्यात यावी. येशू ख्रिस्ताचं वर जाणं हे अतिशय महत्वाचं होतं, कारण आजपर्यंत जगात त्याची भक्ती करण्यात येत नव्हती. परंतु येशू ख्रिस्ताचं वर उचललं जाणं हे दर्शवित होतं की आता त्याची भक्ती संपूर्ण जगात करण्यात यायला हवी. प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायाच्या 36 वचनात आम्ही पाहतो, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने ही निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हे संपूर्ण नाव देवाचे प्रकट करण्यात आले पेंटिकॉस्टच्या दिवशी, जेव्हा तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. ज्या पित्याच्या अधीन तो राहिला, ज्या पित्याची इच्छा त्याने पूर्ण केली, त्या पित्याने त्याला गौरविले आणि सर्व नावाहून जे सर्वोच्च नाव ते त्याला दिले. येशू ख्रिस्ताला सर्व नावाहून जे सर्वोत्तम नाव, सर्वोत्कृष्ट नाव ते देण्यात आले, यासाठी की सर्वांनी त्याची भक्ती करावी. प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती संपूर्ण विश्वात व्हावी म्हणून याची घोषणा पेंटिकॉस्टच्या दिवशी करण्यात आली. म्हणून प्रेषितांचा 4 अध्याय याचं 12 वचन म्हणते, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. आकाशाखाली मनुष्यामध्ये म्हणजे काय? या पृथ्वीवर सर्व राष्ट्रांत एकच नाव दिलेलं आहे. अर्थात वचनात भविष्यवाणी दिली आहे की प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकलाच जाईल. ही गोष्ट आज जर जग समजेल तर येशू ख्रिस्त हाच देव आहे म्हणून त्याला नमन करेल. योहान 16:5 अध्यायामध्ये आम्ही पाहतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कुठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारित नाही. अर्थात ते शिष्य आमच्या सारखेच व्यक्ती होते.
त्यांनाही कळले नाही येशू नक्की काय बोलत आहे. त्या 16व्या अध्यायातलं 10वं वचन म्हणते, मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. 17व्या वचनात आम्ही पाहतो, यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकास म्हणाले, हा आम्हास थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो याचा अर्थ काय? अर्थात शिष्य ही गोंधळात पडलेले होते. परंतु 28 वचनात प्रभू येशूने त्यांना स्पष्ट उत्तर दिले, मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे. अर्थात पित्याकडे त्याला जाणे होते जेथून तो आला होता. योहान कृष्णवर्तमान 16वा अध्याय आणि याचं वचन 7 म्हणते, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही, मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. येशू या ठिकाणी आपल्या शिष्यांशी बोलत आहे आणि त्यांना कळवित आहे की मला जावे लागणार आहे. अर्थात शिष्यांना अशी इच्छा होती की येशू आमच्या बरोबर कायम राहावा, परंतु येशूने आपल्या कार्यांची समाप्ती केलेली आहे आणि आता येशू जाणार आहे आणि आपल्या शिष्यांना त्यासाठी तो अगोदरच या गोष्टी कळवित आहे की मला जावे लागणार आहे, कारण माझे जाणे तुमच्या हिताचे आहे. मी जर नाही गेलो तर तुमच्याकडे पित्याकडून कैवारी आत्मा मिळणार नाही. अर्थात कैवारी पवित्र आत्मा हा प्राप्त तेव्हा होईल जेव्हा मी जाईन. म्हणून येशूचं जाणं गरजेचे होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे वर उचलले जाणे हे सांगत होते की पवित्र आत्मा येणार आहे, पाराक्लेत म्हणजे कैवारी. म्हणून मी थोडा वेळ तुमच्या बरोबर असण्यापेक्षा मी कायम तुमच्या मध्ये राहीन. तुम्ही माझे मंदिर बनाल आणि तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झाल्यावर सामर्थ्य प्राप्त होईल. तो तुम्हाला शिकविल, सत्यात घेऊन जाईल आणि तो तुमचे सांत्वन करील. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय याचं वचन 2 आणि 3 मी वाचत आहे. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. प्रियजन हो, येशू एक महान अभिवचन आपल्या कलिसियाला, मंडळीला, वधूला देऊन चाललेला आहे आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की मी गेलो तर तुमच्यासाठी जागा तयार करीन. येशूचे वर उचलले जाणे हे का महत्वाचे होते? कारण त्याला आमच्यासाठी जागा तयार करावयास जाणे अत्यावश्यक आहे. आणि आज येशू आमच्यासाठी, त्याच्या मंडळीसाठी तो जागा तयार करीत आहे. ती जागा तयार झाली मग तो काय म्हणतो, मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. म्हणजे त्याने आश्वासन दिले की तो दुसऱ्यांदाही येणार आणि आम्हाला घेऊन जाणार की जेथे तो आहे तेथे आम्ही असावे. हे आमचं सौभाग्य आहे. येशू ख्रिस्ताचं स्वर्गात वर उचलले जाणे का गरजेचे होते? कारण त्याच्या एका नवीन सेवकाईची सुरुवात होती. ही सेवकाई होती महायाजकीय सेवकाई. ही गेल्या 2000 वर्षापासून येशू ख्रिस्त करीत आहे आपल्या मंडळीसाठी आणि ती सेवा समाप्त होण्याच्या काळात आम्ही पोहोचलेलो आहोत. इब्री लोकस पत्राचा 1 अध्याय आणि याचं 3 वचन म्हणते, हा त्याच्या गौरवाचे तेज, हा म्हणजे कोण? ख्रिस्त येशू, व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. म्हणजे परम उंच ठिकाणी तो बसला, पित्याच्या उजवीकडे आम्हा मनुष्यांसाठी मध्यस्थी करण्यासाठी. येशू ख्रिस्त गेल्या 2000 वर्षापासून वकिली करीत आहे ख्रिस्ताच्या पवित्र लोकांसाठी. इब्री लोकास पत्र 4 अध्याय 14 ते 16 वचन मी वाचत आहे. तर मग आकाशांतून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही,
तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. प्रियजन हो, या जगामध्ये आमच्या अशक्ततेबद्दल, आमच्या कमजोरीबद्दल, आमच्या कुटुंबात किंवा आमच्या परिवारात किती आमचं जवळचं नातं असलं तरी आमच्याविषयी सहानुभूती एकालाही नाही. ही वास्तविकता आहे मानव जातीची. परंतु या विश्वात एकमेव प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला तुमच्या आमच्या अशक्तपणाची संपूर्ण सहानुभूती आहे, आणि ही गोष्ट आमचे सौभाग्य आहे प्रियजन हो. म्हणूनच तो महायाजकीय सेवा करीत असताना वकिली करीत आहे देवाजवळ. अशी वकिली जी आजपर्यंत कोणीही कधीही कोणासाठी केलेली नाही. संपूर्ण ज्ञान आणि बुद्धी याचा खजाना ख्रिस्त येशू आहे, आणि म्हणून तो वकिली करीत आहे. आमच्या पक्षात तो मध्यस्थी करीत आहे, यासाठी की आम्हाला देवाजवळ उभे राहण्यास कायम ठिकाण मिळावे, आम्ही निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र ठरावे. हे कार्य त्याला करणे गरजेचे होते. यासाठी येशूला वर जाणे आवश्यक होते. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताचे वर जाणे फार गरजेचे होते, कारण एक महत्वाचे कार्य त्याला स्वर्गीय स्थानात पूर्ण करायचे होते. ते काय होते याविषयीचं प्रकटीकरण योहान, जो पात्म नावाच्या बेटावर टाकण्यात आला होता, त्याला हे प्रकट करण्यात आले. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 5वा अध्याय याचं वचन 1 पासून मी वाचत आहे. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकांची एक गुंडाळी मी पाहिली, आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडावयास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वी खाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असं कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण म्हणाला, रडू नको, पहा, यहुदा वंशांचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळविला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या सेवकाईचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग या ठिकाणी होता. आम्ही ही गोष्ट जाणतो की देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्याला निर्माण केले होते. आदाम आणि हव्वा, उत्पत्ती 1 अध्यायाच्या 26 वचनात 27 वचनात आम्ही याविषयी पाहतो. त्यांना देवाने अधिकार दिला होता, अर्थात या संपूर्ण पृथ्वीचा राजा, मालक आदम होता. पण प्रियजन हो, पापात पडल्यानंतर सगळा अधिकार, सामर्थ्य, वैभव सगळं निघून गेलं आणि मनुष्य गुलाम झाला पापाचा आणि सैतानाचा. परंतु हे पुस्तक, ही गुंडाळी जी आता राजासनावर बसलेला आहे, जो देव, त्याच्या हातात आम्ही पाहत आहोत. अर्थात या गुंडाळीमध्ये आदम याच्या वंशाचे संपूर्ण हक्क या गुंडाळीमध्ये होते. अर्थात हे मुक्तीचे पुस्तक आहे, आणि यामध्ये कोण मुक्त पावेल याविषयी संपूर्ण लिहिण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण पृथ्वीचा 7/12 होता, मालकी हक्क होता, आणि हे पुस्तक कोणीही उघडावयास, त्यामध्ये पाहावयास पृथ्वीवर, स्वर्गात आणि पृथ्वी खालीही कोणी लायक नव्हता. म्हणून योहान फार रडलेला आहे, कारण आशा नव्हती. परंतु एक व्यक्ती होता, जो ख्रिस्त येशू, यहुदा वंशाचा सिंह, त्याने विजय मिळविला होता, जो दाविदाचा अंकुर, आणि तोच केवळ ती गुंडाळी उघडावयास लायक होता. त्यानेच ही गुंडाळी उघडली, 7 शिक्के फोडले आणि त्यांतील रहस्यमय गोष्टी दाखविल्या. प्रियजन हो, 7 शिक्क्यांचे प्रकटीकरण हे आमच्या युगात देवाने पाठविलेला संदेश भाऊ विल्यम ब्रॅनम यांच्याद्वारे मार्च 1963 साली प्रकट करण्यात आलेले आहेत. संपूर्ण सांप्रदायिक मंडळ्या
याविषयी काहीही जाणत नाहीत, परंतु देवाने ही गोष्ट आपल्या संदेष्टाला, जो शेवटचा संदेष्टा या शेवटच्या मंडळी युगासाठी आहे, त्याच्याद्वारे ते प्रकट करून कळविले. हे शिक्के येशू ख्रिस्ताद्वारे फोडण्यात आले. 7ही शिक्के. हे काम येशूचे बाकी होते आणि ते काम येशूने पूर्ण केले. हे कधी घडले याविषयी काही वर्णन देण्यात आलेले नाही, पण याचं प्रकाशन आपल्या संदेष्टाला देऊन या युगातील स्वर्गारोहणात जाणाऱ्या मंडळीला ते कळविण्यात आलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, जेव्हा त्याला वर उचलण्यात आलं, तेव्हा काहीतरी एक अद्भुत गोष्ट घडली, ज्याचे प्रकटीकरण संत पौलाला देवाने दिले आणि त्याने ते आम्हाला कळविले. इफिसकरास पत्र 4 अध्याय 8 आणि 9 वचन. म्हणून तो म्हणतो, त्याने उच्च स्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या. त्याने आरोहण केले, यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. याखेरीज दुसरे काय समजावे? तो खाली उतरला होता. त्याने सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. आदमापासून जेवढे संत लोक मरण पावले होते, हे सर्व अधोलोकामध्ये जात होते. त्या अधोलोकामध्ये असणारे जे पवित्र जन, सुखलोक त्या ठिकाणी होता, तो संपूर्ण उचलून त्याचं अय्याम बदलून टाकलं आणि त्याविषयीचं वचन या ठिकाणी आम्हाला आढळते. म्हणून येशूने जो खाली उतरला होता अधोलोकात, त्याने वरती आरोहण केलेला आहे. अर्थात कैद्यांना कैद करून नेले. याचा अर्थ काय? सुखलोकामध्ये जे संत जन होते, पण अधोलोकाच्या त्या भागात होते आणि त्यांना म्हणूनच त्याने बाहेर काढले सगळ्यांना. आणि म्हणून मत्तई 27 अध्यायात आम्हाला आढळते, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या वेळेला कैक लोक हे यरुशलेमेच्या नगरात लोकांनी पाहिले, जे उठविले गेले होते. आणि आम्ही ही गोष्ट पाहत आहोत, येशू ख्रिस्ताचे म्हणूनच आरोहण होणे, वर उचलले जाणे हे फार गरजेचे होते. वचन त्यापुढे जाऊन म्हणते, 11वं वचन, आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक, शिक्षक असे नेमून दिले. अर्थात 5 प्रकारची सेवकाई नवीन कराराच्या मंडळीसाठी येशू ख्रिस्ताने आरोहण होताना दिली. ध्यानात घ्या, हे काम येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण होण्यापूर्वी केले. अर्थात मिनिस्ट्री, एक सेवकाई दिली. मत्तई 28:18 वचनात म्हणतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो, आता तुम्ही जा आणि सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांना सुवार्ता सांगा, त्यांना शिष्य करा आणि त्यांना पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हे कमिशन, एक कार्य, एक सेवकाई आपल्या सेवकांना तो सोपवून गेलेला आहे. परंतु शुभवर्तमानाच्या सेवकाईचे म्हणजे सत्याच्या प्रचाराचे कार्य अजूनही बाकी होते. कारण प्रेषितांची कृत्ये 1 अध्यायातल्या 1 आणि 2 वचनाप्रमाणे त्याने त्या कार्याला आरंभ केला होता आणि ते काम बाकी होते. म्हणून ते कार्य प्रेषितांकडे सोपवून, ज्यांना त्याने निवडले होते त्या प्रेषितांकडे सोपवून ते कार्य पुढे चालविण्यासाठी प्रेषितांना आणि ख्रिस्ताच्या मंडळीतील येणाऱ्या युगांतील सर्वांना पवित्र आत्म्याची गरज होती. आणि त्या कारणासाठी येशूला वर जाणे गरजेचे होते. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि याच्या 9 वचनापासून मी वाचत आहे. सर्व सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, हो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. येशू ख्रिस्ताचं वर उचललं जाणं, येथे एक भविष्यवाणी देण्यात आलेली आहे की येशू परत येणार आहे. आणि येथे 2 दूत होते,
जे आम्ही पाहत आहोत, जे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आम्हाला आढळत आहेत. आणि हे दोन दूत जे आहेत, हे येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळेलाही कब्रेत जवळ उभे होते. ध्यानात घ्या, दूतांचा उपयोग देवाने केलेला आहे आणि ते या ठिकाणी भविष्यवाणी देत आहेत. अर्थात जसे तुम्ही त्याला जाताना पाहिले तसाच तो येईल. या शब्दावरून आज अनेक लोक समजत आहेत की येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं हे सदृश्य असेल. परंतु प्रियजन हो, ही गोष्ट ध्यानात ठेवा, येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं हे फक्त ख्रिस्ताची मंडळीच या जगात पाहिल आणि ती बदलली जाईल स्वर्गरोहणात. जगातल्या एकाही व्यक्तीला कळणार नाही येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं, जे त्याच्या मंडळीसाठी स्वर्गरोहणात घेऊन जाण्यासाठी असेल. मग ही भविष्यवाणी जी या दोन दूतांनी केली, ही कशाविषयी असेल? येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या येण्याविषयी. येशू ख्रिस्ताचं या जगात तिसरं येणं जे होईल, ते या संपूर्ण पृथ्वीवर विध्वंस करण्यासाठी तो येईल. त्याचं एक सनातन राज्य स्थापन करण्यासाठी तो येईल. आणि याविषयीचं वर्णन प्रकटीकरण 19 अध्यायामध्ये आम्हाला आढळते. आणि त्याविषयीचं वर्णन प्रकटीकरण 6वा अध्याय याच्या 6व्या शिक्क्यात आम्हाला आढळते. तेथे वचन म्हणते, पृथ्वीवरील राजे, मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत, बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गुहांत व डोंगरांतील खडकांतून लपली आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसला आहे त्याच्या दृष्टी पडून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. प्रियजन हो, अख्खं जग येशूच्या तिसरं येणं पाहणार आहे. त्याच्या क्रोधापासून कोणीही लपवू शकणार नाही. संपूर्ण जगाचा अंत करण्यासाठी आणि नवीन एक राज्य या पृथ्वीवरच स्थापन करण्यासाठी येणार आहे. ज्या जैतून डोंगरावरून तो गेला होता, त्याच जैतून डोंगरावर त्याचे पाय त्याच्या तिसऱ्या येण्याच्या वेळेला लागतील. याविषयीची भविष्यवाणी जकर्याचं पुस्तक याच्या 14व्या अध्यायातल्या 4थ्या वचनात देण्यात आलेली आहे. आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडांच्या डोंगरावर त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतून झाडांचा डोंगर पूर्व पश्चिम दुभांगून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे, अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. येशू ख्रिस्ताचं वर जाणं किती महत्वाचं होतं हे यावरून आम्हाला कळते. येशूने वर उचलण्याद्वारे हे दाखवून दिले की त्याला या पृथ्वीवर, पृथ्वीखाली आणि स्वर्गातही अधिकार आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने हे दाखवून दिले की गुरुत्वाकर्षणाचा नियम त्याच्या विरुद्ध चालू शकत नाही. तो देव आहे. अर्थात हवेवर आणि सर्वावर त्याला सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस रानामध्ये उपवास केला होता आणि त्या ठिकाणी त्याची परीक्षा करण्यात आली होती. आणि म्हणून येथे 40 दिवस परीक्षेचे याबद्दल विजयाची घोषणा द्यावी म्हणून 40 दिवस तो या पृथ्वीवर पुनरुत्थान झाल्यानंतर थांबला. येशूने म्हटले होते की मला तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्या आहेत, पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु तुमच्याने त्या आता सोसवणार नाही. अर्थात तुमच्यामध्ये ती कुवत नाहीये. ख्रिस्ताच्या काल्वरीवरील बलिदानानंतर, मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थित झाल्यानंतर मनुष्यांच्या जीवामध्ये प्रकाश पाडला. अर्थात वचन समजण्यासाठी, शास्त्रलेख समजण्यासाठी त्यांची समज खोलण्याचं कार्य या 40 दिवसामध्ये येशूने चालू केले. आणि त्याने स्वतः हे पटवून दाखविले की मोशेचे नियमशास्त्र, संदेशांचे ग्रंथ आणि स्तोत्रे यामध्ये स्वतःविषयी म्हणजे ख्रिस्ताविषयी जी काही भविष्यवाणी होती ती सर्व वचने पूर्ण होणे आवश्यक कशी आहेत हे त्याने पटवून दाखविले. प्रियजन हो, त्या प्रभूला आम्ही वंदन करूया, नमन करूया, त्याची भक्ती करूया, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला थोर मानूया. कारण तोच आमचा त्राता, आमचा मुक्तिदाता आहे. तो आमच्यासाठी आला आणि सर्व मुक्तीचे कार्य त्याने पूर्ण केले. आणि त्याने म्हटले पूर्ण झाले. ज्यासाठी तो आला होता ते सर्व पूर्ण करून तो निघून गेला आणि परम उंच ठिकाणी स्वर्गातल्याही स्वर्गात तो पोहोचला. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा
माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.